त्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे हा रेड झोन कमी करण्यासंदर्भातली ती भूमिका राज्य सरकार घेणार का, हा माझा एक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, कायम सांगितलं जातं पिंपरी चिंचवड महापालिका असेल राज्य सरकारकडनं आम्ही याच्या बाबतीत कायम पाठपुरावा केलेला अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आम्ही या संदर्भामध्ये कायम पाठपुरावा करत असताना आम्हाला सातत्याने सांगितलं जातं हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत। सर, केंद्र सत्तेच्या अखत्यारीतला असेल 100% आम्ही मान्य करतो, पण राज्य सरकार म्हणून आपण या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडनं आपण कर घेताय, आपण त्यांच्या वास्तूचा कर घेताय, टॅक्स घेतोय आपण त्यांच्याकडनं। अध्यक्ष महोदय, टॅक्स घेत असताना ज्या वेळेस या लोकांनी अर्धा गुंठा 1 गुंठा जागा घेतली त्यावेळेस अध्यक्ष महोदय या लोकांनी नियमानुसार खरेदी आपण ज्या रेडी रेकनरच्या आधारावर करतो त्या आधारावर त्यांनी खरेदी केलेली आहे, त्याच्या संदर्भातले कागदपत्र त्यांनी तसे केलेले आहेत। अध्यक्ष महोदय, त्यांचे सातबारे झालेले आहेत, अध्यक्ष महोदय त्यांचे प्रॉपर्टी कार्ड झालेले आहेत। अध्यक्ष महोदय, अशा परिस्थितीमध्ये या लोकांवर आज एवढ्या वर्षापासून म्हणजे ज्या वर्षापासून रेड झोन झालं त्या वर्षापासून आजपर्यंत त्यांच्यावर टांगती तलवार आहे। अध्यक्ष महोदय, आता मी उत्तरामध्ये पाहिलं, महानगरपालिकेने सांगितलं तिथं JNUच्या माध्यमातून आम्ही तिथं एक गृह प्रकल्प बांधलाय, त्याचबरोबर आरक्षण डेव्हलप केली। अध्यक्ष महोदय, आज सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर सरकार म्हणून माझ्याबरोबर कुठलाही प्रतिनिधी पाठवा, त्या परिसरामध्ये जी JNUच्या माध्यमातून सेक्टर 22 मध्ये जी बिल्डिंग तयार झालेली ती आज सुद्धा तशी धूळ खात पडलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, केंद्र सरकारचा आहे, याच्यावर आता किती दिवस आपण उत्तर देत राहणार आहात? अध्यक्ष महोदय, त्या परिसरातल्या नागरिकांचा लोकप्रतिनिधी म्हणून मलाही वाटतं त्या लोकांना त्यात बाहेर काढावं। तर अध्यक्ष महोदय, राज्य सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आणि तो पुढाकार राज्य सरकार घेईल का, हा माझा प्रश्न आहे। तो पुढाकार घेत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक आपल्याला राज्य सरकारवर कमिटी तयार करावी लागेल। त्या कमिटीमध्ये जिल्हा अधिकारी, पिंपरी चिंचवडचे आयुक्त आणि राज्य सरकार अशी एक कमिटी तयार करून आपण त्याचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे हा रेड झोन कमी करण्यासंदर्भातली मागणी संदर्भातली भूमिका राज्य सरकार घेणार का, हा माझा एक प्रश्न आहे। ही पण प्राधिकरणाने जे काही प्लॉट विकलेत हे सुद्धा प्लॉट त्या निमित्तानं क्लिअर करून द्यावेत आणि त्या संदर्भामधली सुद्धा भूमिका आपण घेणार का, अशा संदर्भातला माझा यामध्ये 2 प्रश्न आहे। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महोदय, आता परत आमच्या या रेड झोनमधल्या नागरिकांना कुठल्याही कारवाई होणार नाही याच्या संदर्भातली खबरदारी राज्य सरकार घेणार का, याचा पूर्ण फॉलोअप घेण्यासाठी आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण राज्य शासनचे प्रतिनिधी, संरक्षण विभागाचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी आणि महानगरपालिकेचे प्रतिनिधी याची एक समन्वय कमिटी आपण करू आणि अध्यक्ष महोदय ती समन्वय कमिटी 1 महिन्यामध्ये आपल्याला जी काही आत्ता परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अहवाल आपल्याला उपलब्ध करून देईल अध्यक्ष महोदय। आणि त्याप्रमाणे आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि आपले संरक्षण मंत्री यांना विनंती करून त्या अहवालानुसार आपण ती पुढची एक मीटिंग घेऊ अध्यक्ष महोदय। या परिसरामध्ये जे DP मधले आरक्षण आहेत ती आरक्षणं ती लोक डेव्हलप करायला पिंपरी चिंचवड महापालिकेला द्यायला तयार आहेत, म्हणजे चर्चेच्या माध्यमातून ती जर आपण आपल्याकडे मागल्या टायमाला पण मी विषय मांडला होता मंत्री महोदय, याचा रेडी रेकनर म्हणजे या जागेंचा जो काही दर आहे आणि त्याच्या बाजूला असलेला दर याच्यामध्ये 50% तफावत आहे। अध्यक्ष महोदय, आपण जर नगर विकास मधला हा जर निर्णय केला, जर आरक्षणामध्ये येणाऱ्या जागा या जागा मग ते रोडमधल्या असतील, गार्डन मधल्या असतील, त्या जर महापालिकेला हँडओव्हर केल्या तर त्याच्या मोबदल्यात देण्यात येणारा जो काही मोबदला आहे तो मोबदला हा बाकीच्या ठिकाणी जो काही दर आहे रेडी रेकनर आहे त्या रेडी रेकनरच्या आधारावर जर तुम्ही दिला तर आपल्या त्या भागातली डेव्हलपमेंट आपल्याला करता येईल, तर तो आपण देणार का, अशा संदर्भातला माझा प्रश्न आहे। या अहवालानुसार आपण जर प्रमाणित करून त्यांच्याकडनं हे जे घेतले तर आपण लगेचच आपण म्हणतात तशी प्रोसिजर सुरू करू शकतो। ॲक्विजिशन आपण अध्यक्ष महोदय रेडी रेकनरच्याच दराने करतो।